नमस्कार. मानदेश भूषण मध्ये सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे. खरं तर कार्यकर्ते आणि उमेदवार प्रचारात गुंतलेले आहेत. आज आपल्या मानदेश भूषण सोबत आहेत ते बिदल गणाचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आहेत. बिदल गणातील उमेदवारी त्यांनी केलेली आहे. त्यांचं नाव आहे पुष्पलता तानाजी मगर. तेही आज प्रचारात गुंतलेले आहेत. मतदारांना भेटून का आपल्याला मतदान करायचं अशी विविध माहिती ते मतदारांना देत आहेत. नमस्कार ताई. नमस्कार. एक सांगा, मतदारांना भेटून काम केलेली सांगत आहात, कसा प्रतिसाद आहे तुम्हाला? चांगला प्रतिसाद आहे. बर, अजून काय मतदारांना आवाहन करत आहात तुम्ही? आम्हाला निवडून दिलं तर आम्ही पुढे सगळ्यांना मदत करू, साथ देऊ आणि पुढची कामं काय असतील ते करू. बर, अजून आपल्या मानदेश भूषण सोबत आहेत ते त्यांचे पती आहेत तानाजी भाऊ मगर. भाऊ, तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाची उमेदवारी मिळालेली आहे, काय सांगाल? माझ्या कामाकडे बघून रोजच्या लोकांच्या संपर्कात असून लोकांची कामं वेळोवेळी करून 5 वर्ष मी लोकांची कामं करतोय. लोकांना काय अडचणी असल्या तिथे मी रात्री 12 वाजता फोन घ्यायचा हजर असतो. त्यामुळे लोकांचा प्रतिसाद एवढा आहे की लोकांची इच्छा होती तुम्ही उभा राहा म्हणून. त्यामुळे मी महिला ही पडल्यामुळे आरक्षण पडल्यामुळे त्यामुळे माझी पत्नी पुष्पलता तानाजी मगर यांना उभं केलेलं आहे आणि मला अजित पवार गटाने बोलवून मला उमेदवारी दिलेली आहे आणि लोकांची कामं अशीच पुढे मी करत आहे. लोकांना कधी रात्री अपरात्री कधी मदत लागली तरी मी करेन आणि लोकांचा पैसा प्रचंड आहे. बर, आता एक सांगा, राजकीय प्रवास कसा झाला? राजकीय प्रवास प्रश्न पडलेला आहे की भाऊन आज पंचायत समिती उमेदवारी मिळालेली आहे. राजकीय सामाजिक क्षेत्रातलं योगदान कसं आहे तुमचं? मला पहिल्यापासून सामाजिक क्षेत्राची आवड होती आणि मी सर्व्हिससाठी मी मुंबईला गेलो. मुंबईला हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेतून मी शिवसेनेत प्रवेश केला मुंबईमध्ये आणि मुंबईमध्ये मी बरेच वर्ष जवळजवळ 16 वर्ष शिवसेनेचं काम केलं. तिथून काही कारणास्तव मी गावाला आलो. गावाला येऊन मी वकील शिवसेनेत होते त्यांच्या नेतृत्वाखाली मी 10-12 वर्ष काम केलं आणि लोकांची सेवा केली. गुंडगे वकिलांच्या ह्याच्यानंतर शिवसेनेत काम केलं इथं 10-12 वर्ष. नंतर गुंडगे वकिलांनी निर्णय घेतला की राष्ट्रवादी जायचं. कारण पश्चिम महाराष्ट्रात त्यावेळेला विकास कामं करण्यासाठी पक्षाचं जरा बदल करावा असा वाटला काकांना आणि काकाच्या नेतृत्वाखाली आम्ही राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला आणि तिथून कामाला सुरुवात केली आणि आतापर्यंत मी एक निष्ठ राष्ट्रवादीत आहे आणि लोकांची कामं हे मला समाजसेवेचा पहिल्यापासून वेळ आहे. लोकांची कामं करत करत मला राष्ट्रवादीने आता बोलवून तिकीट दिलेलं आहे. त्यामुळे लोकांची अजून कामं असली तरी मी कधी कोणाचा फोन आला तरी मी हजर असतो आणि लोकांची कामं करतो. त्यामुळे लोकांचा प्रचंड प्रतिसाद आपल्याला मिळत आहे. त्यामुळं निवडून यायला मला काही अडचण वाटत नाही. त्याच्यामुळं प्रचारात आता 2 दिवस राहिले, त्यात सक्रिय होऊन अजून आपल्याला कसं नियोजन करता येईल, काय करता येईल, कामातून लोकांना सांगून आपल्याला कशी मतं पडतील आणि कसं काय होईल त्यासाठी प्रयत्न चालू आहे आणि माझी मंडळी 100% निवडून येणार आहे, त्यात काही शंका नाही. बर, भाऊ, तुम्ही खरं तर मागाशी बोलता बोलता तुम्ही हे सांगायचं विसरला, तुम्ही बिदल नगरीचे उपसरपंच म्हणून काम केलेलं आहे आणि मान तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचा तो कसा प्रवास, म्हणजे कारण त्या माध्यमातून तुम्ही काय झालं, बिदालगावची परंपरा होती बिनविरोध. त्यात माझं काम बघून गावाने मला उपसरपंच केलं आणि त्यावेळेस सुद्धा मी लोकांची कामं भरपूर केली. त्यानंतर राष्ट्रवादी मार्केट कमिटीचं इलेक्शन लागलं. राष्ट्रवादीने मला बोलवून राष्ट्रवादीचे तिकीट ग्रामपंचायतून मला उभं राहण्याचा आग्रह केला आणि मी ग्रामपंचायतीतून मार्केट कमिटीला उभं राहिलो आणि संचालक म्हणून निवडून लोकांनी मला त्यावेळेला अतिशय कठीण परिस्थितीतून निवडून आलो आणि लोकांच्या कामासाठी प्राधान्य दिलं. आणि तसंच आता राष्ट्रवादीने मला पंचायत समिती माझ्या पत्नीला उमेदवारी बोलवून दिली आणि त्यासाठी मी लोकांची कामं करायला तत्पर आहे. आता एक सांगा भाऊ, मी निवडून आल्यानंतर बिदल आपलं मान तालुक्यातलं महाराष्ट्राचं सर्वात मोठं गाव आहे. हो, निवडून आल्यानंतर पहिलं काम बिदलकरांच्यासाठी आता खरं तर पंचायत समिती आहे. तुम्ही इतक्या वर्ष लोकांच्यात राहताय, सामाजिक काम तुमचं योगदान आहे.
सर्व क्षेत्रात तुम्ही दिलेलं आहे. मी हो. सरकारात आहे, मार्केट कमिटी संचालक म्हणून तुम्ही चांगलं काम केलेलं आहे. उपसरपंच म्हणून दीर्घकाळ काम केलेलं आहे. सर्व कामाचा अनुभव आहे आणि हा. दररोजची तुमच्याकडे जी येणारी लोकांची समस्या अडचण ही तुम्ही सातत्याने सोडवतच आहात. हा. कोणाचे छोटे छोटे प्रश्न असतात आणि छोट्या छोट्या प्रश्नातूनच खरं तुमचं हो. व्यक्तिमत्व उभं राहत गेलेलं आहे. काही लोकांची कामं किरकोळ असतात. हम्म. लोकांच्या काय असं काही लोकांची लई मोठी कामं नसतात. लोकांचं पंचायत समितीत किरकोळ काम असतं. लोकांचं पोलीस स्टेशनला किरकोळ काम असतं. लोकांचं कुठे एमएसबीचं कुठं मीटर नसतो, कुठं लाईट कनेक्शन नसतं किंवा एखाद्या पंचायत समितीत एखादी वस्तू मिळत नसते. त्यावेळेला ते लोक म्हणतात चला माझ्याबरोबर तुम्ही. त्यावेळेला वेळ देऊन मी लोकांच्या कामासाठी प्राधान्य देतो आणि त्यातून मग लोकांचं मला असं एवढं मोठं सहकार्य आहे की काम करणारा माणूस मला ओळखतात बिदालमध्ये की बाबा हा कामाचा माणूस आहे. त्यामुळे लोकांचा प्रचंड प्रतिसाद मला आमच्या गणामध्ये मिळतोय. लोकांची मी बिदालच नाही तर सर्व प्रचंड कुठल्याही तालुक्याचा माणूस माझ्याकडे आला तर मी कामाला नाही म्हणत नाही. मी पार्टी बघत नाही, पक्ष बघत नाही. सामाजिक कार्याची वेळ आहे मला. त्याच्यामुळे पार्टी पक्ष बघण्याची आवश्यकताच नाही. त्यातून मला उमेदवार मिळेल सर्व पार्टीच्या लोकांचा प्रतिसाद मला मिळत आहे. त्यामुळं मला निवडून यायची काही अडचण नाही. धन्यवाद. खरं तर भाऊंना पंचायत समितीची उमेदवारी मिळालेली आहे. पण भाऊंचा सामाजिक क्षेत्रातलं राजकीय क्षेत्रातलं योगदान बघतो. भाऊनी सामाजिक क्षेत्रात आणि राजकीय क्षेत्रात योगदान देत सहकार क्षेत्रात सुद्धा फार मोठं काम केलेलं आहे. खरं तर विकास कामं करत ही होतच राहत असतात, पण भाऊनी छोटी छोटी कार्यकर्त्यांची कामं असतात किंवा मतदारांची असतात. या कामाला प्राधान्य दिलेलं आहे आणि हेच काम पक्षाने त्यांचं लक्ष देऊन त्यांना उमेदवारी दिलेली आहे. आणि खरं तर भाऊनी एका प्रश्नाला उत्तर दिलं की पंचायत समितीत छोटी छोटी कामं असतात किंवा दररोज मतदाराची ती तर कामं मी भविष्यात पण करणार आहे, पाठीमागे केलेली आहेत आणि माझं काम निरंतर चालू आहे. खरं तर मतदारांचा प्रतिसाद त्यांना प्रचंड मिळालेला आहे. त्यांनी सांगितलेलं आहे मानलेश भूषणला. मानलेश भूषणशी बोलताना त्यांनी माहिती दिल्याबद्दल दोघांनाही धन्यवाद. नमस्कार.